पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या पॉर्श कार अपघातात कार चालक बिल्डर अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमधल्या 2 डॉक्टरांना अटक केली। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली। त्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती केली गेली। पण या पल्लवी सापळेंचा इतिहास जर का पाहिला तर मिरज आणि मुंबईत त्यांच्यावर याआधी भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप झालेत। त्यामुळे सध्या या नियुक्तीबद्दल उलटसुलट चर्चा होत आहेत। कल्याणी नगरमधल्या पॉर्श अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलमधल्या वैद्यकीय तपासणी आणि उपचार संदर्भात झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी SIT गठीत करण्यात आली। या SITच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर पल्लवी सापळे। तर समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी यांचा सुद्धा समावेश आहे। डॉक्टर सापळे मुंबईतल्या ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर JJ हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत आणि या आधीच्या 2 प्रकरणांमुळे त्यांची कारकीर्द वादाची राहिली आहे। ती 2 प्रकरणं कुठली जाणून घेऊया। पहिलं प्रकरण आईच्या स्मृतिप्रित्यर्थ देणगी देण्याचं। डॉक्टर सापळे कोरोना काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच सांगलीतल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता होत्या। तिथली त्यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली होती। त्यांनी मिरज रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी खासगी बँकेत अधिकृत खातं सुरू केलं होतं। वास्तविक शासकीय रुग्णालयाचं खातं राष्ट्रीयकृत बँकेत उघडावं लागतं, पण एका सहकार्याच्या मदतीने त्यांनी खासगी बँकेत खातं उघडलं। रक्त संक्रमण शास्त्र विभागातल्या रक्तपेढीमधल्या रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय त्यांनी 13 लाख रुपये जमा केले असा आरोप त्यांच्यावर झाला। हा पैसा खासगी बँकेतल्या खात्यामध्ये वळवला गेल्याचा आरोप झाला। या पैशातून रक्तपेढीला रुग्णवाहिका देण्यात आली, ती आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ देणगी म्हणून दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं। रुग्णवाहिकेवर तसं नमूद सुद्धा केलं होतं। प्रसार माध्यमांना सुद्धा त्यांनी तशीच माहिती दिली। त्याविषयी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रारी झाल्या। या दरम्यान त्यांची बदली झाली, त्यामुळे तक्रारीची तड लागलीच नाही आणि हे आरोपच राहिले। दुसरं प्रकरण भाड्याची गाडी आणि बिलासंदर्भातलं। डॉक्टर सापळेंवर JJ रुग्णालयातही अनेक प्रकरणांत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता। JJ रुग्णालयात औषधी यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10% कमिशन घेतल्याशिवाय त्या सह्या करत नाहीत। त्या भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याचे 1 लाख रुपये बिल शासनाला सादर करतात असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता। हा मुद्दा विधानसभेत सुद्धा चर्चेला आला होता। या दोन्ही प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या सापळे आता या पुण्यातल्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत आणि त्याच्या प्रमुख त्या आहेत। यामुळे सध्या सापळेंची चर्चा अधिक होते आणि त्यामुळेच या नियुक्तीची सुद्धा चर्चा होते। तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। पाहत रहा लोकमत।